नमस्ते. अश्विनी अन्नपूर्णा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. म्हणतात ना, कारल्याला कितीही ह्याच्यामध्ये घोळवा पण त्याचा कडूपणा काही जात नाही. तर प्रत्येक भाजीला हे विशिष्ट असं एक हे दिलेलं असतो आणि शरीराला सगळ्या गोष्टी आवश्यक असतात. गोड, तुरट, आंबट आणि कडूसुद्धा. तर इथे पहा, मी असे कारले कट करून घेतले आणि आता ते जाडं मीठ घालून लिंबाचा रस पिळून उकळून घेतले. थंड झाल्यावर स्वच्छ धुवून पाण्यामधून असे पिळून काढायचे. जास्त पण शिजवायचे नाही आणि कच्चे पण ठेवायचे नाही. तर 10 ते 15 मिनटामध्ये शिजून निघतात. आता आपण मसाला भरलेलं कारलं बनवत आहोत म्हणून लसूण, मीठ, जिरे, हळद आणि हे दाण्याचं कूट मी बनवून ठेवलेलं. तर ते खूपच जाडसर होतं म्हणून मी पुन्हा मिक्सरला फिरवून घेतलं आणि लसूण घातल्यामुळं ते असं हे झाले. पुन्हा आपण सुकं हे घालून कूट घालून त्याला व्यवस्थित मिक्सरला पुन्हा एकदा फिरवून तर इथे बघू शकता, मी पुन्हा एकदा सगळं मिक्सरला असं फिरवून घेतलं आणि ते लसूणमुळं होतं तसं. तर आपण आता हे सर्व भरून घेऊया मसाला. इथे बघा, लगेच असं कटिंग केल्यामुळं असं काही बांधायची वगैरे गरज नाही. तर वरती मी सुकी चटणी पण टाकून घेतली. तर आता कढईमध्ये आपण तेल घालून छानसं सगळ्यांना फ्राय करून घेऊया. खूप छान लागतं हे. कडू तर लागतच नाही आणि भूक पण आपली हे होते, कडू खाण्याची पूर्ण होते. तेल गरम झाल्यावरती आपण सगळे कारले तेलात सोडून फ्राय करून घेऊया. तर व्हिडिओला नवीन लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि तुम्हीही हे कारलं भाकरीसोबत, चपातीसोबत एन्जॉय करा. तर संपूर्ण अशा आपण तेलात टाकून घेतलेले आहेत आणि लगेच आता परतून घेऊया. एकदम 5-10 मिनटातच ते कुरकुरीत होतात आणि लसूण, जिरे, हळद, मीठ सगळं असल्यामुळं मीठ मी एकदम स्टफिंगमध्ये थोडंसंच मी लसूण घातल्यानंतर पाहिलं असेल तर मी मिक्सरच्या भांड्यात थोडंसंच मीठ घातले. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ आणि सर्वांना हे बनवता येईल झटकीपट. किती सोपी रेसिपी आहे. चॅनलला असेच प्रेम द्या आणि तुम्ही असेच कारले बनवून खा. खूप छान लागतात. फायनली आपलं कारलं तयार झालेलं आहे. लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. नवनवीन रेसिपी येत राहणार आहे. व्हिडिओ पाहत राहा, खात राहा, मस्त राहा.